हे बघा, मी सांगतोय ते आपल्या समध्यांच्या हिताचं आहे. ह्या माळ रानावर कुसळ बी पिकत नाही ती, आणि ह्या पुढं बी काय पिकणार नाही. आणि अशा जमिनी ठेवून तरी काय उपयोग. पम्याच्या मनात नेमकं काय चाललंय ते काहीच कळत नाही. लहानपणापासून ज्या पम्यावर मी मनापासून प्रेम करत आले, तो पम्या एका शब्दानेही कधी माझ्याबरोबर प्रेमाने बोलला नाही. अहो, नापीक जमिनीला कुठं जगात जरी गेला तरी काडीची किंमत नाही, तसंच ह्या जमिनीचं आहे. मग नेमका विचार काय आहे तुमचा भाऊ? आता कसं मुद्द्याचं बोललाय? अरे भाऊनं असल्या फक्कट प्लॅनची योजना केली आहे तुमच्यासाठी की तुमच्या 10 पिढीचं कल्याण होईल. सांगा भाऊसनी तुमचं नियोजन. ते विद्ये, तुला काय माझ्या गाडी खाली येऊन मारायचं आहे? अरे सॉरी, लक्षच नव्हतं माझं. जरा शुद्धीत चालत जा की, बाचा रस्ता असल्यागत मधनं चालत्यास. भाऊ, आज 8 दिवस झालं इत्याग नाही ताब्यात जमीन. सगळं तर पटवून सांगितले, सगळ्यांना पटले बी. संजय आणि भीम्याला बी पटले. राहिला बबन्या, तोच जरा आडवडे घेते. मग असं करा, संजय आणि भीम्याच्या जमिनीचं कागदपत्र करून घ्या. आणि राहिला बबन्या, जाऊन जाईल कुठं. चमायला नकटीच्या लग्नाला 17 विघ्न, तशी गत झाली आहे बघ तुझी. बरं चालते दादा. हा, काजव